चिक्रोडे तालुका वाळवा येथील स्मशानभूमीत जादूटोणा आणि भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे। पौर्णिमेच्या रात्री काळ्या रंगाच्या कपड्यात नारळ, बाहुली, लिंबू, हळद कुंकू लावून मुलींचे आणि मुलांचे फोटो आढळले। भानामतीच्या या प्रकारामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या प्रकरणी तपास करून संशयितांवर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणीचे निवेदन कुरळ पोलिसांना देण्यात आले। चिक्रोडे ते देवर्डे दरम्यान मुख्य रस्त्यालगत गावची मुख्य स्मशानभूमी आहे। 2 दिवसांपूर्वी पौर्णिमेच्या रात्री येथील स्मशानभूमीच्या लोखंडी रॅकवर 5 ठिकाणी काळ्या कपड्यांमध्ये काहीतरी बांधून ठेवल्याचा ग्रामस्थांना संशय आला। काही ग्रामस्थांनी ही माहिती तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष कृष्णांत पवार आणि पोलीस पाटील सुधीर कांबळे यांना दिली। हे भानामतीचे प्रकरण असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे आणि विनोद मोहिते यांना माहिती दिली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बांधून ठेवलेली गाठोडी सोडली असता त्यामध्ये नारळ, लोखंडी दाभण, बाहुली आणि मुलींची छायाचित्रे आढळली। या छायाचित्रांवर लोखंडी दाभणाने छिद्र पाडले होते। 5 पैकी एका गाठोड्यात एका मुलाचा आणि मुलीचा फोटो होता। हा प्रकार प्रेम प्रकरणातून एखाद्या मातेफिरूने केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यामधील चिक्रोडे गावामध्ये गेले 3-4 दिवस तेथील स्मशानभूमीच्या कठड्याला करणी केल्याची एक गोष्ट सगळीकडे पसरली। करणी या स्वरूपाची होती, किंबहुना काहीतरी मांत्रिकानं केलेलं दिसतंय की असे नारळ, त्यामध्ये दाभण, बाहुली, त्याबरोबर ज्या व्यक्तीवर करणी करायची आहे अशा व्यक्तीचा फोटो, नाव असं करून 4-5 व्यक्तीचे अशा करण्या केलेल्या होत्या। यामुळं चिक्रोडे गावामध्ये मोठी दहशत आणि पसरलेले होते। गैरसमज लोक त्या स्मशानभूमीच्या दिशेने जाणं टाळायचे। ही गोष्ट स्थानिक पोलीस पाटील, सरपंच आणि काही पत्रकारांनी दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते गेलो। त्या ठिकाणी असणाऱ्या त्या बाहुल्या किंबहुना त्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू त्या सगळ्या बाजूला केल्या। आता रितसर आम्ही ज्या व्यक्तीने केले अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे। खरं तर गावामध्ये अशी दहशत निर्माण करत कोण असेल तर त्याच्या विरोधात खरं तर आवाज उठवला पाहिजे, किंबहुना तक्रार केली पाहिजे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबद्दल व्यापक प्रबोधन करते। आता आम्ही कुरळ पोलीस स्टेशनमध्ये या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरणार आहे आणि ज्या कोणी मांत्रिकांना आणि ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना समाजापुढे आणणार आहे।